वाटते? तुम्ही कुठून आलात? कोल्हापूरवरून. हो वाटतं. आज मंदिराचं नियोजन कसं होतं, काय काय होतं हे सांगा बरं जरा. छान पद्धतीनं नियोजन सकाळपासून चालू आहे इथं. प्रसाद, भजन, कीर्तन वगैरे सगळं सकाळपासून पूर्ण हो, चालू आहे. सकाळपासून. तर आरती वगैरे किती वाजता होती, काय होती? आणि 6ला झाली ना. अच्छा, तर खूप गर्दी दिसते, अजून सुद्धा गर्दी आहे. महाप्रसाद चालू आहे. महाप्रसाद चालू आहे आणि छान आहे, वातावरण चांगलं आहे. कोल्हापूरहून म्हणजे इथे मी आहे दिघीमध्ये, आणि दिघीमध्ये मला इथे मंदिरामध्ये भेटलेले आहेत तिथलच्या सुप्रसिद्ध नगरसेविका. तर त्यांच्यासोबत मी करणार आहे थोडीशी चर्चा. तर ताई, आम्हाला ह्या परिसराविषयी आणि या मंदिराविषयी सगळी माहिती द्या. नमस्कार, मी नगरसेविका निर्मला गायकवाड. आज या आपल्या दिघीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दत्त जयंतीचा सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यामध्ये सर्वच भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ मिळतोय. आज मी जिथे उभे आहे हे दत्त मंदिर, स्वामींचं मंदिर, कैलासवासी हिरामणभाऊ वाळके यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव रामदास भाऊ वाळके यांनी दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे हा दत्त जयंतीचा सोहळा पार पाडला आणि आजही पार पाडत आहेत. समोरच दत्तगडावर दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिरामध्ये या हिरामणभाऊंनी खूप चांगल्या प्रकारची दत्तसेवा केली. कायम त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणीच असायचं. म्हणूनच त्यांच्या चिरंजीवांनी हा वसा आणि त्यांचा वारसा चालू ठेवण्यासाठीच हा दत्त जयंती सोहळा कायम असाच चालू राहील या धोरणाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या दिघी परिसरात हा दत्त जयंतीचा सोहळा खूप उत्साहात, आनंदात, जल्लोषात साजरा होतो आहे आणि असाच पुढेही होत राहील. त्यातून एक समाजसेवेचा वारसाही ते पुढे समाजासमोर आणतायत. एवढंच सांगते. धन्यवाद. आणि आत्ता आपण भेटलेलो आहोत तिथलच्या नगरसेविका आहेत, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि आता पाहूया आपण अजून आपल्याला कोणत्या कोणत्या भाविकांशी चर्चा करता येईल ते. धन्यवाद ताई. धन्यवाद. बरं, तुम्ही त्या आजूबाजूला राहायला आहेत? हो, इथं दिघीमध्येच आहे. अच्छा या परिसरामध्ये आम्हाला हा परिसर खूप आवडला. अच्छा. दत्त मंदिर तिकडचा एक हा एक. हा, मग आजच्या मंदिराविषयी, आरतीविषयी वगैरे तुम्हाला काय म्हणायचं होतं? काय नाही, कसं आम्हाला खूप झालं काय? प्रसन्नता वाटली, छान वाटलं. आम्ही आरती ही केली, अरे वा. आरतीला आलो होतो, नात माझी, मी. हा, हो आरतीपासून तुम्ही इथे थांबलात हो. आणि खूप आज गर्दी पण खूप हो, इथे आज दिसली. खूप गर्दी आहे. हो. आरतीला पण थांबले, सकाळी आले होते, आता आले परत. अच्छा, बरं बरं बरं. धन्यवाद. तुम्हाला इथलचा काही अनुभव वगैरे आहे? इथं अनुभव का हेच खूप छानच आहे दिघीमध्ये. हे काय तर मित्रांनो, हे मंदिर ज्यांनी उभारलेलं आहे, आज आपण त्यांच्याशीच समक्ष गप्पा मारणार आहोत. तर ताई, तुम्हीच आम्हाला सांगा की ह्या मंदिराविषयी आणि हे मंदिर तुम्ही कसं निर्माण केलं किंवा काय? निर्माण म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांची परंपरा आम्ही पुढे चालवली. अच्छा. आमच्या सासरे दत्त भक्त होते, हा त्यामुळे मग तिथून पुढं ते गेल्यानंतर मग आम्ही पाहायला लागलो. हा, असं झालं ते. तर आज तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरतीचं नियोजन ठेवलेलं आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर इकडे पाहतोय आम्ही प्रसादाचं नियोजन आहे, सगळं आहे. तर तुम्हाला मनातून काय वाटतंय? मनातून काय म्हणजे भावना आता आहे? आपण आपली इच्छा आहे, आपण सेवा करतोय देवाची, हा त्यामुळं हा, कारण खूप छान आहे. आणि तुम्ही तुमच्या सासऱ्यांचं जे म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांची स्वप्न होतं, पुण्याई आहे, त्याच्या कृपेने आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. यांच्या सासू सासऱ्यांचे जे म्हणजे भावना होती दत्त महाराजांविषयी, तर सासूनी त्यांची ते उंबराचं झाड वगैरे लावलेलं आहे. अरे बापरे, बघा झाडांचं महत्व बरं का, की झाड लावलेलं आहे त्याला. खांदे ब्रह्मा हो, विष्णू ब्रह्मा महेश. विष्णू महेश. हा. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप छान उंबराचं झाड पण आहे, 3 फांद्यांचं झाड आहे आणि त्याच्यामुळे ते असं पाहताना पण असं वेगळं वाटतंय. त्याच्यामध्ये खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं वाटतंय. एरिया पण मस्त आहे आणि तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांचं जे सासू स्वप्न सासऱ्यांची होतं परंपरा पुढे पुढं आमच्या चालू नंतर आमची मुलं करतील. करतील ना, का नाही करणार? कारण एवढं तुम्हीच आता एवढी भक्ती करतायत, तर 5 वर्ष झाले आमच्या मंदिराला. हो ना. हा. आणि खूप छान म्हणजे गुरुदेव दत्तांची कृपा आम्ही अशीच तुमच्यावर राहो. दत्त जयंती करतो, प्रगट दिन करतो, गुरुपौर्णिमा करतो. स्वामींचा प्रगट दिन करतात. प्रगट दिन पण आमचा असंच मोठा असतो. अच्छा, तर खूप खूप छान बरं का. कारण अरे वा. वडील आमचे 50 वर्षे वारी केलेली आहे वडिलांनी. अच्छा, 51 वर्ष त्यांनी पायवारी केलेली आहे. अरे आळंदी बापरे. ते पंढरपूर. वा वा. खूप धार्मिक घर आहे आणि यांची भक्ती पाहून छान वाटतंय. कारण आल्याबद्दल आम्ही धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण माहिती